आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये. आज मी स्पेशल एक रेसिपी बनवणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे पोपटी, जी आमच्या कोकणामधील फेमस अशी डिश आहे, जी आम्ही पार्टीसाठी बनवतो. या सध्या वालाचं सीझन असतं, वाळ्याच्या शेंगांची पोपटी बनवली जाते. तर आज मी ती रेसिपी बनवणार आहे. पण सध्या आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये जी मटक्यामध्ये पोपटी बनवली जाते तशी बनवणं शक्य नाही. तर यासाठी आम्ही पोपटी नवीन पद्धतीमध्ये म्हणजेच कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कुकरमध्ये कशी बनवायची पोपटी, चला मग ही रेसिपी आपण बघूया. आता प्रथम आपण साहित्य बघणार आहोत. काय काय लागणार आहे आपल्या पोपटीसाठी. तर 1 किलो वालाच्या शेंगा घेतलेले आहेत, 1 किलो चिकन घेतलेले आहे, 7 अंडे घेतलेले आहेत, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळदी, 2 चम्मच चिकन मसाला, 2 चम्मच अजवाईन, चवीनुसार मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट 2 चम्मच. आणि याच सोबत घेतलेला आहे भांबरूट. आपल्याला भांबरूट याच्यासाठी चिकन बनवणे जे पोपटीला साईडनी वाफ लागते ते भांबरूटाचा वास येतो. तर यानंतर आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. चिकन मॅरिनेटसाठी मी मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट. यानंतर आपण घेणार आहोत चिकन मसाला, 2 चम्मच एवढा चिकन मसाला घ्यायचा आहे. यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घेऊया 2 चम्मच. सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मॅरिनेशनसाठी ठेवूया. तोपर्यंत आता आपण कुकर तयार करूया. तर कुकरमध्ये प्रथम खालच्या साईडला आणि चारी साईडने आता भांबरूट लावून घ्यायचं आहे. भांबरूट ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. ती भांबरूट लावून झाल्याच्या नंतर यामध्ये सुरुवातीला वाळ्याच्या शेंगा टाकायच्या आहेत, अर्धे शेंगा खाली टाकायचे आणि नंतर मग अर्धे शेंगा आपल्याला चिकन टाकल्याच्या नंतर वरती टाकायचे. तर शेंगा टाकून झाल्याच्या नंतर शेंगांमध्ये थोडासा अजवाईन आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ. यानंतर यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत. जे मॅरिनेशन करून ठेवलेले आहे चिकन ते चांगल्या पद्धतीने असे चारी साईडने लावून घेऊया शेंगांच्या वरती. आता यानंतर यामध्ये आपण अंडी लावून घेऊया. असे लेअर बाय लेअर सर्व लावून घ्यायचं आहे आपल्याला. यानंतर पुन्हा आता राहिलेल्या जेवढ्या शेंगा आहेत तेवढ्या वरती ॲड करूया. यानंतर पुन्हा शेंगांवरती मीठ आणि ओवा टाकायचा आहे. ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा 1 चम्मच. यानंतर आता पुन्हा आपल्याला भांबरूट टाकायचं आहे. भांबरूटाने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. यानंतर कुकरला झाकण लावून आपण 2 शिट्टी होईपर्यंत शिजवायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला गॅस मीडियम आचवरती ठेवायचे आहे. 1 शिट्टी झाल्याच्या नंतर पुन्हा फास्ट करून मग दुसरी शिट्टी मारायची. कुकरमध्ये मी सुद्धा ही रेसिपी प्रथमच बनवत आहे, पण अगदी अफलातून अशी पोपटी झालेली आहे. तर तुम्ही पण ही पद्धत वापरून तुमच्या घरी पोपटी तयार करू शकता. चला, 2 शिट्टे झालेले आहेत. गॅस बंद करून जरा हवा काढून घेऊया. यानंतर आता
थंड झालेले आहे कुकर. आता एका परातीमध्ये आपल्याला हे पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आणि मग यानंतर आपण हे पहिलं भांबरूट काढून घ्यायचं वरती लावलेलं. एक नंबर आपली पोपटी शिजलेली आहे. वास पण एकदम खमंग सुटलेला आहे आणि जेव्हा शिटी होते ना तेव्हा अतिशय अफलातून असा वास येतो भांबरूटाचा, अजवाईनचा, ओव्याचा. एक नंबर आपली पोपटी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.